इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरुराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातलाय, परिचयातलाय, सोपा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या नरदेहाचं महत्व या अभंगातून पटवून देतात. विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे बंसीधर मारुतीराव दारुंटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यानिमित्त आमच्या विजयदादा, आमचे शिवराजदादा आणि आमचे रविराजदादा या तिन्ही भावांनी अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. विठ्ठल विठ्ठल या निसर्गाचा एक नेम आहे, या प्रकृतीचा एक नेम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जाण्याचं कारण वेगळं आहे, जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, जाण्याची वेळ वेगळी, जाण्याची तारीख वेगळी आहे. पण जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जावंच लागतं. या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, या निसर्गाचा एक नेम आहे. राहण्यासाठी कोणी आलेलं
नाहीये. प्रत्येकाची जाण्याची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. बरेचसे लोक कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला सांगतात, बाबा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले हो, आता त्यांचे खाण्याचे दिवस आले ना आमचे वडील आम्हाला सोडून गेले. एक काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात माय सोडून गेली, काही सांगतात घरचे सोडून गेले. खरं सांगू का लोकांनो, लोक तुम्हालाही सोडून गेलेले आणि लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यानो. कीर्तन लक्ष देऊन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विठ्ठल विठ्ठल औतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचे आणि माझे घरचे तुम्हाला मला सोडून गेले यात काय नवले. प्रमाण पहा किती गोड आहे. एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, जीव जीव किती. मग लक्ष देऊन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाहीये. विको थोडा कमी कर. जाणं तुमच्याही हातात नाहीये आणि जाणं माझ्याही हातात नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. पण बसणाऱ्या सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे, कसं जायचंय तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचंय माझ्याही हातात आहे. कोणाच्या पुण्यतिथीला गेले आणि कोणाच्या दसक्रिया विधीला गेले की नुसत्या माना नका हलवत जाऊ महाराज. कीर्तनकारा समोर लोक अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपलं की हिमालयात जातं काय का. पण येत किंचितही लोकांमध्ये परिवर्तन होत नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या माना नका हलवत जाऊ. हाही मनात विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत गड्यांनो. इथं जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, माझं एक वाक्य लिहून ठेवा. तुम्ही एवढं चांगलं सगळे जनजीवन जगूच नका की तुमच्यासाठी संभाजीनगर जिल्हा रडल, पण कमीत कमी तुमचा तालुका तुमच्यासाठी रडला पाहिजे एवढं तर प्रत्येकाने जगलंच पाहिजे. बरं नका का तालुका रडेनं, कमीत कमी तुमचं गंगापूर, बरं जाऊ द्या तुमचं गाव. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची हो महाराज तुम्हाला. मी काही एखादा सरकारचा मंत्री थोडा आहे म्हणून तुम्हाला सबसिडी देऊ शकतो. नका का गाव रडेनं, कमीत कमी तुमचे नातेवाईक तर तुमच्यासाठी रडले पाहिजेत. काही काही लोकांचं जीवन एवढं अभागी आहे की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मी या मताचा महाराज आहे, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस माणसाने जगूच नाही. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी, लोकांनी आपल्या मरणाचा नवस करावा, लोकांनी आपल्यासाठी शिव्या द्याव्या एवढे दिवस जीवन जगू नका. जीवन थोडं जगा गड्यांनो, पण काम एवढं सुंदर करा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. किती गोड प्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला तर कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिला तर कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर
गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला तकते जगा माझी, जगा माझी राहिला तकते जगा, गेले दिगंबर गेले जेवढे काही क्रांतिकारी लोक या संत महाराष्ट्रात जन्माला येऊन गेले, जेवढे काही हरिभक्त जन्माला येऊन गेले, जेवढे काही संत महानुभव जन्माला येऊन गेले, मायबाप त्यांच्या आयुष्य मर्यादा जर पाहिली तर 100 वर्ष कोणताच महात्मा जगलेला नाही. तुकोबरायचं जीवन घ्या, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घ्या, माझ्या ज्ञानोबरायचं जीवन घ्या, अगदी थोडे दिवस जीवन जगले महाराजे लोक, पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं सुंदर केलं. आजच्या तारखेमध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, थोडे दिवस जीवन जगा गड्यांनो, पण काम एवढं सुंदर करा. कबीर महाराज सांगतात, कबीरा हो कबीरा, कबीरा कबीरा कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध 2 लोकांच्या डोळ्याला तरी अश्रू आले पाहिजे असं जीवन जगा महाराज. नाही तर काही काही लोक एवढं चुकीचं जीवन जगतात की अख्खं गाव म्हणतं हा कधी मरेल, आमच्या गावाचा कधी सुटका होईल काही कळत नाही. माणूस किती चांगला होता हे जिवंतपणे कळतच नाही, त्यासाठी माणसाला मरावं लागतं. तुम्ही किती चांगले वादक आहे, तुम्ही किती चांगले कीर्तनकार आहे, तुम्ही किती चांगले गायक आहे, तुम्ही चांगले किती पुढारी आहे, तुम्ही किती चांगले समाजसेवक आहे, या महाराष्ट्राला जिवंतपणे कळलंच नाही महाराज. माणसं मेल्यानंतर कळतात की याच्यासारखा पखवाजा कोणीच नव्हता. महाराष्ट्र मेल्यानंतर कळतात की याच्यासारखा कीर्तनकार कोणी नव्हता, याच्यासारखा पुढारी नव्हता कोणी. मी नेहमी सांगतोय, अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो. जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता हे तुम्हालाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. या महाराष्ट्राची सर्वात मोठी खंत आहे की मेल्यानंतर मनुष्य सिद्ध होतो महाराज. काय होतो? जिवंतपणे देव सिद्ध नाही झाला तर तुमच्या माझ्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. म्हणून माणूस किती चांगला होता, माणूस किती महान होता, हेच जर माणसाला या समाजाला कळायचं असेल तर त्यासाठी माणसाला मरावं लागतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, मरणाची तयारी प्रत्येकाने करा. जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमची कीर्ती या महाराष्ट्रात शिल्लक राहिली पाहिजे. हा उत्तमचे उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरण
मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुम्हाला मरून सुद्धा जिवंत राहायचं असेल तर आजपासून प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी करा गड्यांनो. माणूस किती चांगला होता लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात. ओ दादा किती गोड माणूस होता हो. आमच्या गंगापूरमध्ये याच्यासारखा महात्मा नव्हता कोणी. संप्रदायाला मदत करायचा, गोरगरिबाला सहकार्य करायचा, एवढा चांगला माणूस कसा बरं एवढ्या लवकर सोडून गेला असेल मला एक कळत नाहीये. चांगल्या माणसाला आयुष्य खूप कमी आहे महाराज. चांगल्या माणसाला आयुष्य खूप कमी आहे. एवढी मोठी कोरोनाची महामारी येऊन गेली ना, त्या महामारीमध्ये एक गोष्ट तुम्हाला मला पाहायला भेटली. जे लोक मरायला पाहिजे होते ते नाही मेले महाराज. कोरोनाच्या काळामध्ये जे मरायला पाहिजे होते ते लोक नाही मेले हो. अहो ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिलाय, अख्ख्या गावाची 7.5 जो होता त्याचा 45 स्कोर असून सुद्धा त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. आणि ज्या लोकांनी गोरगरिबाने समाजाची सेवा केली, लोकांना चांगलं बोलले, लोकांशी प्रेमानं वागले, त्यांना नुसतं सर्दी व्हायचं निमित्त झालं आणि खोकला व्हायचं निमित्त आलं. दवाखान्यात गेले तर परत आलेच नाही, काही कळत नाही. चांगले माणसं तुम्हाला आणि मला जर आवडत असेल तर देवाला का आवडून हा मोठा तसा मुद्दा आहे. म्हणून इतिहास पहा, चांगल्या माणसाचं आयुष्य खूप कमी असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केलाय, लक्ष देऊन ऐका, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी या महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून मला आनंद वाटतोय महाराज या दारुंटे परिवाराने खूप गोड नियोजन केलंय. मी अभंग सुद्धा जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय. तुकोबराय सांगतात या नरदेहाचं महत्व मी नेहमी सांगत असतो महाराज. जी गोष्ट माणसाला प्राप्त असते त्याच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही गड्यांनो. जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. 3 लोक या समाजामध्ये होऊन गेले. काहींना नरदे मिळाला पण कळाला नाही 1, काहींना कळाला पण मिळाला नाही 2, आणि काहींना मिळाला सुद्धा नाही आणि कळाला नाही सुद्धा, ते म्हणजे 3. एवढं सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. आपल्या गावातल्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ म्हणून. अहो चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं तर लोक त्याला काढून देतात. मला एवढंच सांगायचं लोकांना, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. मी सांगतो ना, खंती ते न करा होणे गाढव पुतरा. पशूंना नरदे मिळाला सुद्धा नाहीये आणि पशूंना कळाला सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून लक्ष देऊन ऐका, काहींना मिळाला नाही, काहींना कळाला सुद्धा नाहीये. आपण लोक एवढे अभागी आहोत की आपल्याला नरदे मिळालेला आहे पण या नरदेहाचं महत्व कळलं नाही. मी नेहमी सांगत असतो, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकाने तुम्हाला मला चिंतनासाठी दिलाय. देवे दिला देह भजन मोहता, देवे दिला देह भजन मोहता, देवे दिला देह भजन मोहता, देवे दिला देह भजन मोहता.
ना गोमटा तोया झाला पाटा बादिकेचा. हेच प्रमाण कमी असं नाहीये. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. एवढा 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय महाराज. मी खरं सांगू तुम्हाला, इथं जे करता येतं ते कुठंच करता येत नाही बरं. हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. थोडं भागवताचा जर विचार करायला गेलो तर भगवंताने पहिला काला यमुनेच्या किनारी केलाय महाराज. सगळे गोपाळ त्या काल्याच्या अधिकारी. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला क्षीण. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला भगवंताने यमुनेच्या किनारी केला. त्या काल्याचं वर्णन करत असताना भागवतकार किती गोड वर्णन करतात. बिभरत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानमशल कवलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये स्वप्री सूर्यो हासयन नर्ममी स्वे स्वर्गे लोके मिशती बुबुजे यज्ञ भूक भाल केले. भगवंताचं ते वर्णन पाहिल्यानंतर, भगवंताचं त्या गोपाळासोबत वागणं पाहिल्यानंतर, ते पाहिल्यानंतर स्वर्गातील देवाला सुद्धा या नरदेहाची काय झाली? ईर्ष्या निर्माण झाली. काय झाली? ईर्ष्या निर्माण झाली. खरं सांगू का तुम्हाला, काही गोष्टी त्या ठराविक इथं जे मिळतं ते स्वर्गात मिळत नाही. स्वर्ग म्हणजे एटीएम आहे. स्वर्ग म्हणजे काय? एटीएम आहे. ते एटीएम तुम्ही जसं बॅलन्स शिल्लक असलं तर स्वर्गातील तुम्हाला जसं जसं काही गोष्टीचा उपयोग घ्यायचे असेल तर एटीएम टाकायचे आणि पैसे काढायचे. पण एकदा का बॅलन्स संपलं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला व्याध्यामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमृत्य लोकम विशंती एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून सर्वात महान जर आत्मा कोणता असेल तर हा देह आहे महाराज. तुम्ही पुण्यवान आहात की पाप पुण्य समान झाल्यानंतर माणसाला नरदेह मिळतो. जास्त पाप झालं की माणसाला नरकातही जावं लागतं आणि जास्त पुण्य झालं की माणसाला कुठे जावं लागतं? स्वर्गात जावं लागतं. म्हणून वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संताने देवाला स्वर्ग नाही मागितलं, देवाला मुक्ती नाही मागितली, मोक्ष नाही मागितला. उलट तर सर्व साधू संत म्हणतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 हो घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. हो तुझी चरण सेवा साधावया साधावया साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधावया साधावया, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा. हे तुझी चरण सेवा साधावया साधावया साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधावया साधावया, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराधिक जेवढे काही साधू संत त्यांनी पहिली मागणी मागितली, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई. तू देवा आम्हाला काय मोक्ष देणार आहे? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी होय सांगो ऐसी तुका म्हणे. म्हणून सर्व साधू संतांनी जो अपेक्षा देवाकडे मागितली ती फक्त घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. अरे आपण भाग्यवान आहात ना महाराज की आपल्याला जे पाहायला भेटलं ते स्वर्गातील देवांना नाही भेटलं महाराज. हा
कालचा राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा, जेवढा आपल्याला आनंद भोगता आला तेवढा स्वर्गातील देवाना नाही बरं महाराज. म्हणून आपण भाग्यवान आहे. मला तर विशेष वाटतं, आपण जेवढं 10 वर्षात पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही महाराज. आपण जेवढं 10 वर्षात पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही. कोण आहे? बडबड नका करू म्हणा. आपण जेवढं 10 वर्षात पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही. आपण जर एखाद्या म्हाताऱ्याला उठवलं, बाबा तुम्ही काय पाहिलं तुमच्या काळामध्ये, तर ते म्हातारं फक्त तुम्हाला एवढंच सांगल, पोरा हो मी 72चा दुष्काळ पाहिला. काय पाहिला? काय म्हणतं ते म्हातारं आपल्याला? पोरा हो आम्ही 72चा दुष्काळ पाहिला रे, खायला भेटत नव्हतं. आपण काय काय पाहिलं महाराज? कोरोना नावाची महामारी सुद्धा आपण पाहिलेली आहे. चिकनगुनिया सुद्धा आपण पाहिला, डेंगू सुद्धा आपण पाहिला, म्युकरमायक्रोसिस पाहिला, काय नाही पाहिलं महाराज आपण. 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेली आहे महाराज. 500 वर्षापासून माझे प्रभू रामचंद्र ज्या अयोध्येची वाट पाहत होते, त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा निकाल सुद्धा आपणच पाहिला. आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा या डोळ्यानं आपल्या आपण समोर पाहिला. हे झाल्या चांगल्या गोष्टी. राजकारणात काय पाहायचं राहिलंय आपण आता? सांगा तुम्ही. 1947 पासून जेवढा बदल या 10 वर्षात झाला, अजून तो काय काय होईल काही सांगता येत नाही. तुम्ही असं नका समजू की 2 शिवसेना झाल्या, भविष्यात 2 काँग्रेसही होतील, काही सांगता येत नाही महाराज. काय होईल काही सांगता येत नाही. एका पक्षाचे 12 पक्ष झाले, हे आपणच पाहिलं महाराज. आपण जेवढं पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या जगामध्ये येऊन आपल्याला भगवंताचं चिंतन करायला मिळतंय, भगवंताचं कीर्तन ऐकायला मिळतंय महाराज. अरे ज्या गोष्टी स्वर्गातील देवांना दुर्मिळ आहे, त्या गोष्टी जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर त्याचा उपयोग आपण काय घेऊ नये. महाराज सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. इथं केलेलं पुण्य घेऊन स्वर्गात जाता येतं, पण स्वर्गात देवाचं चिंतन करता येत नाही. स्वर्गात गायन ऐकता येत नाही, स्वर्गात पखवाज ऐकता येत नाही, स्वर्गात काल्याचं कीर्तन सुद्धा नाहीये. मग जी गोष्ट स्वर्गातील देवांना दुर्लभ आहे, ती गोष्ट जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर ह्या सगळ्या सोयी पाहिल्यानंतर देवाच्या मनात सुद्धा जी ईर्ष्या निर्माण झाली, त्या ईर्षेचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या
माझे तुकोबराय सांगतात, इहलोकीचा हा देह, जो देह तुम्हाला आणि मला मिळाला याची अपेक्षा स्वर्गातील देव करतात. देव इच्छिता ते पाय. पण खरं सांगू का महाराज, तुम्हाला आणि मला जी गोष्ट प्राप्त आहे त्याच्याविषयी महत्व कळतच नाही. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करून घ्या. वेळ वाया नका घालू. एकदा वेळ गेल्यानंतर जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. मी दररोज सांगतो, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. तो गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा आणि वेळेत करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. बऱ्याचशा लोकांची अशी धारणा आहे की परमार्थ हा म्हातारपणीचा आहे. कसं शक्य होईल महाराज? अरे म्हाताऱ्या माणसाकून पापच होत नाही तर पुण्याची काय अपेक्षा करायची? म्हाताऱ्या माणसाकून पाप होत नाही तर पुण्याची काय अपेक्षा करायची? म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी. म्हणून परमार्थात म्हाताऱ्यांची गरज नाहीये, परमार्थात तरुणांची गरज आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. स्वामी विवेकानंदांनी धर्माचा जो प्रचार केला तो म्हातारपणात नाही केला. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलाय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा जो ग्रंथ लिहिलाय तो वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय. लक्ष देऊ नाही का? अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा माझे ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्यांनी क्रांती केली ती म्हातारपणी केलीच नाही महाराज. म्हातारपणात घरचे लोक ऐकत नाही तर बाहेरचे काय ऐकणार आहे? मला एवढं तरी कळतंय, लोकांनी आपल्याला रिटायर करण्यापेक्षा आपण रिटायर झालं पाहिजेत महाराज. घरच्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढून देण्याच्या ऐवजी पहिलं सासूबाईने काय केलं पाहिजे? सुनेच्या हातात चाब्या घे. ती न काढून देईपर्यंत चाबी तिच्या हातात द्या. हे बाई, सुनबाई चाबी घे, मला फक्त 2 टाइम जेवायला दे, बाकी मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. काही म्हाताऱ्या मेल्यानंतर त्यांच्या कमरातल्या चाब्या काढल्या. एवढा हलकटपणा संसारात नसावा. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टक्कल पडून परत टोप बसवला तरी आपण घर सोडत नाहीये. तरी अजून म्हणता मी तरुणच आहे. अरे झालं ना एकदा, पिकलं महाराज. अरे राजकारणात सुद्धा म्हातारा झाल्यानंतर किंमत राहत नाही याची प्रत्यक्षात अनुभव आपण महाराष्ट्रात घेतोय ना महाराज. एका घराचे 2 घरं झाले. हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. वय झाल्यानंतर माणसाला थांबावंच लागतं. सिनियर माणसाने फक्त आशीर्वाद द्यायचं काम करायचं. हे जेवढे काही सप्त्याचे आयोजक म्हातारे लोक आहे ना, त्यांनी आता तुम्ही थांबलं पाहिजे. तरुणांना आयोजक केलं पाहिजे. तुम्ही मार्गदर्शन करा. कुठं चुकत असेल त्यांना सांगा, पण मी अजून तरुणच आहे असा जर तुमचा मानस असेल तर सोडा. तुम्हाला आता गाडीतून खाली उतरायचं असेल तर 4 लोक लागतात आणि तरुण कसे म्हणतात हेच मला कळत नाही महाराज. असं काही नाही महाराज. एकदा शरीर थकलं ना माणसाचं, ते थकलं. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर मग महाराज सांगतात, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळेच्या हातात कावळा सापडला तसा नरदे सापडलाय ना. संधीचं सोनं करा. महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका. हरी मुखी गाता करा. वेळ निघून गेल्यानंतर महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज, काल आम्ही दुबईहून आलो. प्रभू रामचंद्राचा राम मंदिराचा मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा काही महाराष्ट्रीयन लोकांनी दुबईमध्ये ठेवला होता. तुम्ही जर गेले नसेल कोणी दुबईला तर एकदा जाऊन या महाराज. काही जास्त पैसे लागत नाही, 70-80 हजार रुपये जाऊन येतं माणूस. म्हणजे एवढे काही जास्त नाही ना महाराज. एका बैठकीला तुम्ही 2-2, 4-4 हजाराची दारू पिता. 70,000 काय आहे महाराज आपल्याला असं समजायचं. 2-4 महिने पिलीच नाही त्याला काय ताण आहे, बरोबर आहे का नाही? पण मी सांगतोय
30 वर्षात तो देश एवढा डेव्हलप झाला की जगामध्ये त्या देशाचं नाव आहे महाराज. किती वर्षात डेव्हलप झाला? 30 वर्षात. तिथं पाऊस पडत नाही, तिथं पाऊस पडत नाही, तिथं काहीच पिकत नाही, तिथं पाऊस कृत्रिम पडतो कारण की सगळा वाळवंट आहे, तिथं 1% कोणत्याही प्रकारचा सोर्स नाहीये. तरी सुद्धा जगातले सगळे लोक दुबईला का पसंत करतात माहितीये का? काय टेक्नॉलॉजी आहे महाराज. वाईट वाटतं. तिथं जर गाडीवाल्याने जर रूल्स तोडले, जर त्यानं सिग्नल तोडला तर त्याला 10 लाख रुपये दंड आहे. किती दंड आहे? किती दंड आहे? 10 लाख रुपये. आता 10 लाख रुपये दंड असल्यानंतर कठीण आहे. काय का लोक बाहेर देशात जातात? सगळ्याच गोष्टी वाईट आहे असं नाही महाराज. मुस्लिम कंट्री देश आहे तो. कोणता देश आहे? सर्व मुस्लिम आहे, हुकुमशाही आहे. अरे हुकुमशाही असणारा, मुस्लिम असणारा देश, तिथं सुद्धा वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन करण्याचा मान आम्हाला मिळाला. आम्ही भाग्यवान आहे महाराज. महाराष्ट्रात तर करतोच, भारतात कोणत्याही राज्यात भेटलं त्यात काही नाही, पण जिथं देवच मान्य नाही अशा देशामध्ये जाऊन पहिलं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे महाराज, आमचा देश जो डेव्हलप झालाय तो फक्त भारताच्या पैशावर झालाय महाराज. कोणत्या देशावर झालाय? या भारतात जेवढा पैसा आहे तेवढा जगात कोणतेच नाही. बाकीचे अख्खे देश भिकारी महाराज. तुम्ही मसाला असं कसं म्हणतात? तुम्ही थोडा सर्वे करा जनरल नॉलेजचा. ज्या ज्या देशामध्ये जे जे मोठे मोठे शास्त्रज्ञ ते सगळे भारतातलेच आहे, पण भारतातले लोक तिकडं जाऊन मोठे झाले याचं कारण त्यांच्या बुद्धीला इथं किंमत नाहीये. इथं येड्यांना किंमत आहे. इथं आयत झालेल्या माणसाला 7वी फेलला सल्यूट करावं लागतं. ही देश आहे आपला. विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या पैशावर जर 30 वर्षात ते लोक एवढे डेव्हलप होऊ शकतात, कधीतरी तिकडच्या बिल्डिंगी पाहायला जा, तिथे नेमकं कसे लोक डेव्हलप झाले. समुद्र महाराज, आपण बांधलेला पूल 2 वर्षात कसतो. ही आपल्या कामाची क्वालिटी आहे. हुकुमशाही प्रत्येक ठिकाणी असावी, पण जिथं समाजाचं हित होतंय, जिथं समाजाचा विकास होतोय, जिथं लोकांना न्याय मिळतो, तिथं हुकुमशाही सुद्धा आपल्याला चालती. आपल्या देशामध्ये हुकुमशाही फक्त राजकारणासाठी चालू आहे, लोकांच्या विकासासाठी हुकुमशाही चालू नाहीये. पक्ष वाढावा म्हणून हुकुमशाही करता येते. पक्ष वाढावा, आमचे लोक निवडून यावे याच्यासाठी हुकुमशाही करतात, पण शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी हुकुमशाही या देशात अजिबात नाहीये महाराज. जो कांदा आपण इकडं फेकून देतोय, तो कांदा तिथं 370 रुपये किलो आहे महाराज. किती? 370. अहो पाणीच नाहीये त्या देशामध्ये. पाण्याची बॉटल 350 रुपयाची आहे. कोणत्याच हॉटेलवर जा, तुम्हाला हॉटेलचं 30,000 रुपये बिल होतं आम्ही एका नाईटचं, पण तिथं सुद्धा पाणी तुम्हाला विकत घ्यावं लागत होतं. ज्या देशात पाणी नाहीये तो देश जर एवढं डेव्हलप करतोय कारण की तिथं डेव्हलप करण्याची बुद्धी त्या लोकांना आहे. नाही तर भारतासारखा पैसा या जगात कुठं असेल महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलू का तुम्हाला? एक माजी मंत्री जरी कापला तरी देश सुखी होईल एवढा पैसा आहे आपल्या लोकांकडे. खरं सांगतो, ही वस्तुस्थिती आहे महाराज. एवढा पैसा आहे पण विचारणारं कोण नाहीये. मग एवढं काळं धन हे भारतात तर काही ठेवू शकत नाही, म्हणून सगळाच्या सगळा पैसा लोक तिकडं डेव्हलप करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. तुकोबराय सांगतात, आम्हाला नरदे मिळालाय, आम्ही भाग्यवान आहोत. पण धन्य केव्हा होसाल? ज्या दिवशी तुम्ही परमार्थ करसाल. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालं नाहीये. नको त्या गोष्टीचा दास झालोय म्हणून तर जीवनामध्ये दुःख आहे ना महाराज. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. दास होत असताना देवाचं व्हा. का? देव तुम्हाला या संसार रूपी सागरातून तारू शकतो. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्याच्या अगोदरचे जेवढे काही प्रमाण आहे तेवढे जर तुम्ही लक्ष देऊन ऐकले तुमच्या लक्षात येईल. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजीची कामिनी दूर राहे. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. काळाची उडी जर ज्यावेळेस तुमच्यावर पडेल ना त्यावेळेस या जगातलं तुम्हाला कोणी सोडवणार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या संकटातून सोडवण्याची ताकद, या कष्टातून सोडवण्याची ताकद, या दुःखातून सोडवण्याची ताकद माझ्या भगवंताकडे आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, शेवटचा पर्याय जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देव असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनातला पहिला पर्याय सुद्धा देव असला पाहिजेत. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे 4 तास ऑपरेशन करतात डॉक्टर. किती तास ऑपरेशन करतात? 4 तास ऑपरेशन करतात. आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं जातं, ऑपरेशन थिएटर झाल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस नातेवाईक रडतात, ओ डॉक्टर साहेब सांगा ना आमच्या पेशंटची परिस्थिती कशी आहे. डॉक्टर हात जोडतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला जर वाचवायचं असेल तर ती जबाबदारी कोणाची आहे? देवाची. मग सर्वांना एवढंच सांगायचं, शेवटचा पर्याय जर तुमच्या आणि माझ्या जीवनातला देव आहे तर पहिला पर्याय तुमच्या आणि माझ्या जीवनातला देव का नसावा? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. माझी सर्वांना विनंती, तुमच्या जीवनाची सुरुवात देवापासून करा. हे जेवढे काही वयस्कर लोक आहे ना महाराज, हे सकाळी उठले आंघोळ केले की पहिलं दर्शनाला जात होते मारुती रायाचे. अजून सुद्धा ती परंपरा आहे. आणि शेतातून माणूस घरी आला, चहा पिला की तो कुठं दर्शनाला जात होता? दर्शनाला, मारुती रायाच्या दर्शनाला जात होता. निश्चित नाही काही जमलं तर एक वेळेस हरिपाठ केला पाहिजेत महाराज. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5-5 वेळेस नमाज पडतात. चांगली गोष्ट आहे त्यांची, आदर्श घ्या त्यांचा. ते दिवसातून जर 5 वेळेस नमाज पडत असेल तर आपल्या लोकांनी एकदा तरी मारुती रायाच्या मंदिरात गेलंच पाहिजेत महाराज. कालचा प्रभू रामचंद्राचा उत्सव झाला, सगळ्यांनी दिवाळी साजरी केली, झाला असं नाहीये महाराज. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा, प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जेवढ्या थाटामाटात केला तेवढाच आदर्श प्रत्येकाने प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये घ्या. कारण प्रभू रामचंद्राचं चरित्र हे काही एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये. प्रभू रामचंद्राची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. म्हणून तर आपण एवढ्या प्रेमानं, एवढ्या उत्साहानं, अख्खा देशानं नव्हे अख्ख्या विश्वानं हा सोहळा एवढ्या थाटामाटात साजरा केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, जसा प्रभू रामचंद्राचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आपण एवढ्या थाटामाटात साजरा केला, मला असं वाटतं 2024 माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा सुद्धा आपल्याला तेवढ्याच थाटामाटात साजरा करायचा. तुम्ही म्हणाल महाराज का? याचं कारण आज जे तुम्ही कीर्तन ऐकताय, आज जे मंदिरावर कळस दिसतायत, इथं ज्या माता माऊल्या बसलेल्या आहेत, त्या माता माऊल्यांच्या कपाळाला जर कुंकू दिसत असेल तर ही कृपा जर या राज्यावर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखी आहे. काल बोलताना प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे कोषाध्यक्ष आमचे किशोरजी व्यास, त्यांना गोविंदगिरीजी महाराज म्हणतात. एवढ्या जागतिक लेवलच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या मुखातून फक्त एकाच राजाचं नाव आलं आणि त्या राजाचं नाव आहे माझे छत्रपती शिवाजी महाराज. मला विशेष वाटतंय की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होता. राजा कसा असावा? काही लोकांनी त्याचा चुकीचा भास घेतला की ते मोदीला उद्देशून बोलले. मोदीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा काही संबंध नाहीये. प्रभू रामचंद्रांचा जसा प्रभू रामचंद्र राजा होता तसेच माझे छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार करत होते असं बोलायचं होतं. पण राजकारणी लोक कोणता संदर्भ कुठं काढतील, कारण त्यांची बुद्धीची शंका घ्यायची अजिबात नाही. बरं थोडेफार विरोध पाहिजे, त्याच्यामुळेच तर कार्यक्रम एवढा चांगला झाला ना महाराज तो, बरोबर? खरं सांगू का, जर निवडणूक बिनविरोध झाली तर फटाके कोणाच्या दारात फोडावं हाही एक मोठा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? फटाके जर फोडायचे असेल, गुलाल जर उधळायचा असेल, मिरवणूक जर चांगली काढायची असेल तर तेवढ्याच ताकदीचा उमेदवार तुमच्या विरोधात उभा पाहिजे.
आणि मग तुम्ही अशी कट्टर निवडणूक होऊ द्या आणि त्याच्या विरोधात निवडून या आणि मग फटाक्याचा आनंद पहा महाराज. तो आनंद काहीतरी आगळा वेगळा आहे. अरे दुसऱ्या लोकांनी राम मंदिराचा विरोध करणे यात काय नवले, हिंदू धर्मातल्या लोकांनीच राम मंदिर होऊन याच्यासाठी एवढे वर्ष प्रयत्न केले. 1947 पासून तर आतापर्यंत त्यांनी प्रयत्न केले आणि तो निर्णय ज्यावेळेस आपल्या बाजूला लागला आणि तो सोहळा त्यांच्या समोर आपल्याला एवढा थाटामाटात करता आला म्हणून तर भारतीयांनी एवढी मोठी दिवाळी साजरी केली महाराज. राजकारण या दृष्टिकोनातून ते मंदिराकडे तुम्ही पाहूच नका महाराज. ते काही बीजेपीच्या बापाचं मंदिर नाहीये. भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशातला पैसा त्या मंदिराला लागलेला आहे. त्याच्यामुळे तिथं कोणत्या पुढाऱ्याचा आणि त्याच्या पैशाचा संबंध नाहीये. ते मंदिर कोणत्या बीजेपीचं नाही, कोणत्या पक्षाचं नाहीये. भारतात जेवढे काही हिंदू आहे ते हिंदू दैवत म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. म्हणून तर सर्व लोकांनी त्याला एवढा मोठा मान दिलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, एवढा सुंदर नैवेद्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, निश्चित संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. एकदा वेळ निघून गेले की माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप. बरवे झाले आजीवरी, नाही पडेल ओ मृत्यूचे आहारी, वाचोनी आलोय तवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. एवढा सुंदर नैवेद्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, निश्चित संधीचं सोनं करा. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेलो आहोत असे आमचे बंशीधर मारुतीराव दारुंटे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आमचे विजयदादा आहेत, आमचे शिवराज दादा आहेत, आमचे रविराज. तिघा भावांनी खूप सुंदर नियोजन केलं. तशी तारीख 22 होती, बरोबर आहे का नाही? 22 होती. मला विशेष वाटतं महाराज, काय पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मी काही कळत नाही. काही लोकांनी लग्नाची तारीख बदलणं ठीक आहे, पुण्यतिथीची सुद्धा तारीख बदलतात हो महाराज. मी त्यांना सांगितलं मी दुबईला आहे, मी 22ला संध्याकाळी येणार आहे. ते म्हणे महाराज आम्ही 2 दिवस आमच्या वडिलाची पुण्यतिथी पुढं घेऊ, पण कीर्तन आम्हाला तुमचंच ठेवायचं. आता त्यांचा तर आग्रह होताच आणि साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, भुमरे साहेबांनी, महाराज जावं लागतो बरं. मग आता राजाचा आज्ञा आली, राजा बोले. राजाने सांगितल्यानंतर प्रजेला ऐकावंच लागतं महाराज. मला आनंद आहे महाराज, आज ताईसाहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. मी सकाळी साहेबांना फोन केला होता, पण कोणतरी जवळची व्यक्ती वारली, त्याच्यामुळं साहेबाला तिकडं अंत्ययात्रेला जावं लागलं. मी खरं सांगू तुम्हाला, राजकीय क्षेत्र हा बाजूला विषय ठेवा महाराज. प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्याच्या पक्षाचा एकनिष्ठ असतो, पण एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा एकदम लहान लेकरासारखं सर्वांना वेळ देणारा. माझा जिल्हा बुलढाणा आहे. कोणता जिल्हा आहे माझा? बुलढाणा जिल्हा आहे. बुलढाणा जिल्ह्याचा मी असून त्यांची माझी फक्त त्यांच्या गावात कीर्तनात ओळख झाली होती महाराज. नुसतं कीर्तन ऐकून आमच्या आश्रमावर मुख्यमंत्री आणण्याची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकली होती. म्हणलं साहेब मला काहीच माहित नाही, फक्त मुख्यमंत्री महोदय आले पाहिजेत, आले पाहिजेत. ते एका 500 गावाच्या खेड्यामध्ये मुख्यमंत्री आणण्याची जबाबदारी जर कोणी स्वीकारली असेल तर ते आमच्या भुमरे साहेबांनी स्वीकारली होती बरं महाराज. आणि त्यांच्यामुळे एवढ्या मोठ्या चोखोबरायच्या कार्यक्रमाला 50 ते 60 हजार समाज होता आणि तिथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सुद्धा आले होते. म्हणून त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आपलेच अंगरक्षक आहेत, मग त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला यावंच लागतं. आणि त्यांचा खूप आग्रह होता, त्या आग्रहामुळे तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. माझी सर्वांना विनंती आहे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित पोरकं होसाल तुम्ही. बाप हा घराचा आधारवड आहे महाराज. तुमचा बाप म्हातारा असू द्या, पण तो घराला आधारवड आहे. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनातला आधार जाईल. अरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झालेले, सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजे रडायला लागले. माझे जावई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं तुम्हाला रडायला? काही नाही आई, मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण तुला सांगू आई, हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. 2 गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाने पापाला भ्या एक, परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या एक, आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. दुसरं तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, आमचे बंशीधर भाऊ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम हे सगळं वातावरण पाहत असेल तर निश्चित
विजय दादा, रवी दादा आणि शिवराज दादा, निश्चित तुमच्या वडिलाच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तेही विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी. इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला बोलत सुद्धा नाहीये, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी माझा उत्सव एवढ्या थाटामाटा ठेवला. निश्चित तुमचा बाप भरभरून आशीर्वाद तुम्हाला देत असेल. मी नारदाच्या गादीहून सांगतो म्हणून सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आपल्या भागाचं वैभव, आमचे विठ्ठल दादा गुंजाळ दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. हे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आवर्जून कार्यक्रमासाठी बरेचशा क्षेत्रातले बरेचसे मंडळी आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं आज जे येणार होते आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब, पण काही कारणास्तव साहेबांना येणं झालं नाही, म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आई साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि एवढं गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं, या तिन्ही भावांनी केलं, तुमच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका, कारण पैसे म्हणले की लोकांच्या डोक्यातच येतं. अजिबात तसलं काही डोक्यात धरू नका. मग त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं जेवण झालं जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल तुम्ही व्यवसाय करता का महाराज? अजिबात नाहीये. 1% धंदा नाहीये, व्यवसाय नाहीये. त्याच्यातून जो पैसा येतो तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती मी नारदाच्या गादीहून देतो. ज्ञानेश्वर माऊली.